नागपूरच्या एअरपोर्ट समोरच्या हेडगेवार चौक ते वर्धा रोड या मार्गाने 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे वर्धा रोड मार्गे नागपूर शहरात शिरणारी वाहतूक प्रभावित झाली। अनेकांच्या चारचाकी पाण्यामध्ये बंद पडल्याने पोलिसांच्या मदतीने धक्का मारून नागरिकांना आपली वाहनं बाहेर काढावी लागली। मुसळधार पावसामुळे नागपूरचं जनजीवन पूर्णतः विस्कळीत करून टाकलंय आणि या सगळ्याचा आढावा आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी घेतलाय। आपण पाहूया। मुसळधार पावसामुळे नागपूरच्या हेडगेवार चौकातलं हे दृश्य बघा। विमानतळावरनं जेव्हा प्रवासी बाहेर येतात किंवा वर्धेवरनं जेव्हा प्रवासी नागपूर शहरात शिरतात तेव्हा या हेडगेवार चौकातलं हे दृश्य आहे बघा। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे पाणी साचलेलं आहे आणि वाहनांना देखील बाहेर येताना मोठी कसरत करावी लागते। काही वाहनं देखील बंद पडली आहेत, त्यामुळे त्यांना धक्का मारून बाहेर निघावं लागत आहे। आणि ही सुरक्षा भिंत देखील बघा, तुम्ही बाजूला जर बघितलं तर हे विमानतळाची सुरक्षा भिंत आहे। इथे देखील साधारण तुम्हाला 4-4, 5-5 फुटापर्यंत पाणी पाहायला मिळतं। हा खरं तर रोड आहे, वर्धा रोड। हा रोडाचं दृश्य बघा। इकडे जर का तुम्ही या साईडनं बघा तर हा रोड असा आतमध्ये नागपूर शहरामध्ये शिरतो, पण तुमचा विश्वास बसणार नाही। असं वाटतं की जणू काही एखाद्या नदीचं पात्र आहे आणि साधारण इतका खोल या नदीच्या पात्रातनं महापूर चालला की काय असं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। लक्षात येईल की सध्या या मुसळधार पावसाने नागपूर शहराची पूर्ण दानादान उडून दिलेली आहे। नागपूर महानगरपालिकेच्या उपाययोजनांची पोलखोल केलेली आहे। म्हणजे ज्या काही उपाययोजना नागपूर महानगरपालिकेने पावसाळ्याआधी केलेल्या होत्या त्या कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण की ज्या प्रकारे अनेक सखल भागामध्ये पाणी शिरलेलं आहे, नागपूरची जी अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम आहे ती पूर्णतः कोलॅप्स झालेली आहे। त्यामुळे अशा प्रकारचं चित्र आपल्याला नागपूर शहरामध्ये अनेक भागामध्ये पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।